गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. सो आज आम्ही परत निघालो आहोत लॉंग ड्राईव्हवर सांगितल्याप्रमाणे 1 आठवड्यानंतर. आणि ही ट्रिप आम्ही कुठे चाललो आहोत? अक्कलकोटला. फर्स्ट ऑफ ऑल तर ही ट्रिप करायचं कारण म्हणजे आम्हाला एक वेडिंग अटेंड करायची आहे. माझ्या हस्बंडच्या फ्रेंडची आहे जी की कर्नाटका बॉर्डरला आहे. सो त्याआधी आम्ही एक दिवस एक्सटेंड केला आणि बोललो अक्कलकोट जाऊन येऊया, कारण मी गेली नाही आहे. दिस इज माय फर्स्ट टाइम. सो गाईज आम्ही 8:30 वाजता निघालो आहोत. आता 10 वाजले आहेत आणि आम्हाला लागलेली भूक. सो मी ते पोहे बनवून आणलेले खाते, कारण आम्ही 7-8 डेज ऑलमोस्ट बाहेर आहोत, तर बाहेरचं खाणं होणार मोस्टली. तर आय वॉज लाईक आता तरी आपण घरातलं ॲटलिस्ट नाश्ता करून जाऊया. आणि पोहे माझे फेवरेट आहे. सो एव्हरी टाईम फॉर द ब्रेकफास्ट मी आठवड्यातून एकदा तरी पोहे करतेच. सो पोहे बनवले, त्यानंतर आता निघालो. आणि मोस्टली आता ब्रेक आम्ही लंचसाठी घेऊ अराउंड 1 o'clock or 2 o'clock. बघूया कसं. त्याच्या आधी घेतला तर सांगूच, म्हणजे शूट करूच. आणि रोड वेदर तर ओव्हरऑल लेट मी शो यू द वेदर. रोड एकदम भारी आहे. बॅक टू बॅक ट्रिप्स. आता आम्ही थांबलोय 170 किलोमीटर झालेले आहेत. तो कौलारू म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलोय. मस्त एकदम अस्सल काळ्या मसाल्यातील जेवण असं काहीतरी लिहिलं आहे. बघू, ट्राय करूया आता आपण. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या थाली आहेत. शेवगाची आहे, मासवडी आहे, महाराष्ट्रीयन पिठलं भाकर आहे, असे 4 आहे. मतलब व्हेज रेस्टॉरंट आहे हे. कौलारू टाईप असं स्ट्रक्चर आहे. होपफुली चांगलं असेल जेवण. आणि आम्ही डायरेक्ट 5 hours ड्राईव्ह केल्यानंतर आत्ताच ब्रेक घेतला आहे. डायरेक्ट लंच ब्रेक, पोटभर खाऊ. तर आम्ही काय ऑर्डर केलं रे आपण? पनीर पुलाव ऑर्डर केलाय आणि पिठलं भाकरी, आय थिंक ना, पिठलं भाकरी. हो, पिठलं भाकर थाली ऑर्डर केली. येस. आणि बघूया मध्ये बघूया आता थोडंसं अजून पेटपूजा करूच आम्ही. आमच्या एवढ्यानी होणार नाही, कारण इथे ना मस्तपैकी असं स्नॅक आयटम आहे. जसं बटाट्याची भजी आहे, देन खिचडी आहे, मटकीची भेळ आहे जी मला इच्छा करते. बघू आता काय घ्यायचं, म्हणजे बघूया. आम्ही ट्राय तरी नाही केलंय, म्हणजे नॉर्मल असेल बट हा ट्राय करूया. अक्कलकोटलाच जाणार, तिथेच ब्रेक होईल ना. तर मध्ये आम्ही आता चघळणार कमी आहे. सो आम्ही काहीच खाल्लं नाहीये. पोह्यानंतर डायरेक्ट आता जेवतोय. आणि मी गाडीमध्ये ना पूर्ण टाइम झोपलेली. सो आत्ता उठली आहे डायरेक्ट लंचसाठी. सकाळी उठली होती ना तू? 6:30 ला उठली होती. 6:30 ला उठलेली आणि रात्री पण लेट झोपली 2:30 वाजता काहीतरी पॅकिंग करून. सोलापूर हायवे ना, तुला माहिती 180 किलोमीटर. सो गाईज इथे आमचं जेवण आलेलं आहे. हे आहे पुलाव, पनीर पुलाव. आणि हे आहे पिठलं भाकर. भाकरी बघा किती मोठी आहे, दाखव जरा. नाही, भाकरी खूप मोठी आहे. आणि इथे ना काळा मसाला वापरला जातो. तर टेस्ट करून आम्ही बघतो तिखट आहे की नाही चणचणीत, मग रिव्ह्यू देऊ. आम्ही बटाटा भजी पण मागवलेली आहे. खूप यम्मी दिसते. पिठलं भाकर तर 1 नंबर होतं. हायली रेकमेंडेड. आणि हा जो राईस होता ना, हा काळ्या मसाला असतो ना त्यात बनलेला होता. तो थोडासा तिखट वाटला मला. एनिवेज हा एवढाच खाते मी. आणि हे जे काय आहे ह्यांचं सांबार ते आम्ही नाही खाल्लं, बट दहीसोबत खाल्लं. भजी आता खातोय. सो गाईज हे होतं हॉटेल कौलारू जिथे आम्ही गेलेलो. तुम्ही बघू शकतात काहीसं असं दिसतं ते बाहेरून. आणि कौलारू शेपमध्ये आहे. आणि हे हायवेलाच आहे, सोलापूर हायवेवर असा मोठा बोर्ड पण आहे त्याचा लागलेला. आणि आम्ही मागवलेलं पिठलं भाकर, ज्याच्यासोबत ते सांडगे द्यायला विसरले. सो ते नंतर झाल्यानंतर आम्हाला आठवलं आणि मग त्यांनी आणून दिले. या सो हे असं काहीसं आहे. पार्किंग एरिया वगैरे पण मस्त अशी आहे. आणि मग आम्ही बटाटा भजी आणि ताक पण मागवलं ॲज युजल जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जातो ट्रॅव्हलिंगला. गाईज आता मी फ्रेशन अप वगैरे झालो. इथे चांगली वॉशरूमची फॅसिलिटी होती.
आणि सेकंड थिंग, एक्झॅक्ट ॲड्रेस मी विचारला नवऱ्याला. सो हे इंदापूरच्या आधी सोलापूर हायवेवर आहे. मोठा बोर्ड आहे कौलारू, आणि हॉटेल ओकेश आहे. म्हणजे इथे गावात तर तुम्हाला हे असंच एक्सपेक्ट करा तुम्ही, म्हणजे जास्त तुम्हाला काय फॅन्सी तर भेटणार नाही. बट या तिथलं लोकल तुम्ही एन्जॉय करा. असं पनीर पुलाव वगैरे काही घेऊ नका आमच्यासारखं. या बट थालीज वगैरे तुम्ही एन्जॉय करा इथले नक्कीच. आणि आता आम्ही परत ड्राईव्ह करू 3 hours मोर सोलापूर लाईक अक्कलकोटला एक्झॅक्टली आम्ही स्टे करणार आहे. हॉटेल्स अजून बुक नाही झाले, बट 3 ते 4 तास ऑलमोस्ट ड्राईव्ह आहे अजून. आता मी ब्रेक तर नाही घेणार. आमची पेटपूजा झालेली आहे चांगल्यापैकी, फुल आहोत आम्ही. चहा वगैरे आम्ही ॲज सच जास्त पित नाही. फक्त मी चकली डुबोन मात्र चहामध्ये खात असते. सो बाकी मला असं चहामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, की लोकांचं असतं ना 4 o'clock झाले चहा हवी आहे. आमचं तसं नाही आहे. सो आम्ही डायरेक्टली 7 o'clock अराउंड हॉटेलमध्येच ब्रेक घेऊ आणि डायरेक्ट जेवूच मोस्टली. सो या बाय. हॅलो गाईज, सो आता 6:30 वाजले. आम्ही पोचलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. सो हे ना हॉटेल एलाइट आहे. सोलापूर हायवेपासून 2 किलोमीटर लांबच आहे. आणि ह्याच्या समोर असं मंदिर पण आहे मल्लिकार्जुनचं, एक्झॅक्टली त्याच्या समोर. आणि आम्ही रूम्स बघून आलो आहोत. एकदम रिझनेबल आहे, खूप चांगल्यापैकी आहे. आणि रेट्स आम्हाला 2300 पडले विथ GST. सो ओव्हरऑल आम्हाला असा काहीसा कॉस्ट पडला आहे. आणि जर ब्रेकफास्ट इन्क्लूड केला तर 2600 पडत आहेत, पण आयटम्स लिमिटेड आहे. सो आम्ही नाही ते ऑर्डर केलं. आता रूममध्ये मी जाते आणि तुम्हाला दाखवते काय आहे आतमध्ये कसं. खूप चांगलं आहे हा, बट क्लिनलीनेस वगैरे खूप चांगली आहे, जे की आमच्यासाठी खूप मॅटर करतं. तो गाईज एंटर केल्यानंतर हा इतकाच रूम आहे काहीसा, बट क्लीन बघा, क्लीनलीनेस बघा. आणि या रूममध्ये मस्त अशी स्पेस आहे, खूप सारी स्पेस आहे, खूप सारे कबोर्ड्स आहेत. अँड TV आहे नॉर्मल, जो की आपण यूज तर करत नाही वेनेवर वी कम टू हॉटेल. त्यानंतर इंटरकॉम आणि असा आरसा आहे. सो मेकअप टेबल, ड्रेसिंग टेबल. आणि हा माझा काहीसा फुल लुक, एकदम बेसिक टॉप अँड बॅगी जीन्स. सो दिस इज इट. आता व्ह्यू तर खिडकीतनं तुम्हाला काय दाखवू शकणार नाही, कारण संध्याकाळ झाली आहे. व्ह्यू कायच दाखवणार. वॉशरूम्स पण प्रिटी मच क्लीन आहेत गाईज. सो या हा काहीसा आमचा रूम होता. आणि रूममध्ये फर्स्ट थिंग जे मी नोटीस करते ते आहे वॉशरूम्स. सो इथले वॉशरूम्स एकदम मस्त आहेत. आणि हा मिरर, वाव, मिररमध्ये पण मला जाम मजा येते बाबा. गाईज हा आमचा बेसिक स्टे आहे आजसाठी, कारण आम्ही उद्या सकाळी 6 वाजता निघणार आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. सो त्यामुळे आम्ही काही ॲज सच मोठं हॉटेल वगैरे घेतलं नाही. हे बेसिकच रूम आहे गाईज. आम्ही हे रूम घेतलं आहे 2300 मध्ये इन्क्लुडिंग GST. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नाही आहे ह्याच्यात. आणि जर तुम्हाला तो हवा आहे तर तोही इथे आहे अवेलेबल 2600 मध्ये, म्हणजे 300 रुपये जास्त आहे. पण त्यांची एक कंडिशन आहे की कंडिशन नाही, म्हणजे त्यांचं कसं आहे की 2 आयटमच तुम्ही मागवू शकता पर पर्सन. सो मी 2 आणि माझा नवरा 2. सो बेसिकली फक्त 4 आयटम्स मिळणार आम्हाला. सो आय विल लाईक आपणच बाहेर ऑर्डर देऊ ना, त्यापेक्षा काहीतरी वेगळं खाऊ, व्हरायटी तरी मिळेल काहीतरी. आणि सेकंड थिंग, हे ना एक्झॅक्ट सिटीमध्ये आहे. हायवेपासून आम्हाला 2 किलोमीटर एक लांब पडलं, आतमध्ये आहे. बट क्लीनलीनेस खूप चांगली आहे. आणि आम्हाला फक्त काय नाईट स्टेच करायचा होता. 7 वाजता परत उद्या अक्कलकोटला दर्शन घ्यायला निघायचं आहे पटपट, कारण दर्शन घेऊन आम्हाला परत ट्रॅव्हलिंग करायचं आहे, कारण लग्नासाठी आमचं उद्या संगीत आहे. सो संगीत अटेंड करायचं आहे आम्हाला. सो खूप घाई गडबड असणार. सो भेटू आपण. आता मी फ्रेशन अप होतो. आणि मी नेल्स नाही केले आहेत, सो मला ते पण करायचे आहेत. थोडे छोटी मोठी 2-3 कामं आहेत, ती आम्ही कंप्लीट करते. आणि भेटू आपण नंतर डिनरच्या टाईमला. बाय. सो गाईज आत्ताच मी फ्रेशन अप वगैरे झालेली आहे. आणि आमचं डिनर ऑर्डर केलेलं आम्ही, ते पण कॅफेटेरियामधनं. आणि नवरा थोड्या कामानिमित्त खाली गेला आहे, तो काही कारमध्ये आहे काही कामानिमित्त. बट या आमचं ऑर्डर आलेली आहे, तर ती दाखवते मी तुम्हाला पटकन. तर इथे आम्ही मागवलेले बेक्ड फ्राईज आणि हे पनीर सँडविच. अँड दिस इज द कोल्ड कॉफी.
आता मला बघून तरी वाटतंय की एवढं आम्हाला पुरणार नाही. सो लेट हिम कम, मग तो डिसाईड करेल किंवा अजून एखादा आयटम आम्ही मागवू काहीतरी. बिकॉज 7:30 वाजले आणि आम्ही झोपणार तर 10-11लाच आहे किती बोलून. आणि सो बघूयात, एक आयटम मागवू. आणि दुसरं म्हणजे मला ना माझी खूप कामं पण पेंडिंग आहे. फर्स्ट थिंग एडिटिंग वगैरे बाकी आहे. खूप डिले होत आहेत व्लॉग्स यायला, कारण प्रोफेशनली पण आमचं खूप हेक्टिक लाईफ चालू होतं सध्या. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होते 1 वीकमध्ये, त्यात हे बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंग अँड ऑल. सो आता मी मेक शुअर करते की 4-5 व्लॉग्स तरी एडिट करून टाकू. बिकॉज अगेन उद्या परवापासून परत लग्नाची गडबड चालू होणार. परत 4-5 दिवस तरी आय डोंट थिंक मला एवढा टाईम मिळणार जेवढा आज मला शांतीने मिळतोय. सो आय विल मेक द मोस्ट यूज ऑफ इट. आता भेटू तू आला की. गाईज, हे आम्ही जे काय ऑर्डर केलेलं ते अजिबात चांगलं नाही आहे. हे बघा, आतमध्ये कायच स्टफिंग नाही आहे ह्याच्यात. आणि सेकंड थिंग, हे बेक जे काय आलं आहे त्याच्यात एवढा सॉस आहे. आम्हाला वाटलं बेक फ्राईज आहे म्हणजे फक्त फ्राईज येतील आणि मग बाजूला असं डिपिंगसाठी सॉसेस येतील. बट ह्यांनी फुल्ली मिक्सचर करून ते आणलं आहे आणि मग ते आता जात नाही आहे आम्हाला, फर्स्ट ऑफ ऑल. आणि ब्रेडमध्ये पण काहीच स्टफिंग नाही आहे. सो सँडविच पण युजलेस आहे घेण्याचं. कॅफेटेरियामधनं काहीच मागवायची काही पॉईंट नाही आहे. आता मी दाल खिचडी मागवू. Just look at my nails. सो गाईज, आता नाश्त्यासाठी आम्ही खाली आलेलो आहोत. इथे आहे उपमा आणि पोहे ॲज युजल, माझी फेवरेट. आणि चहा मागवू. आता 8 वाजले. 8 वाजता आम्ही दर्शनासाठी आता निघणार. हां, 7:45 झाले. गाईज, इथे आमची नेक्स्ट ऑर्डर पण आली आहे, जी आहे इडली. आणि मग चहा आल्यावर आम्ही चहासोबत चकली पण खाणार आहे. सो गाईज, हे आहे अक्कलकोटमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराकडे आता दर्शन घेणार आहोत. त्याआधी आम्ही पार्किंग बघतोय. सो बघूया. थोडी गाव एरियाज आहे त्यामुळे खूप छोटी स्पेस आहे पार्किंगसाठी. आता थोडं लांबच करावं लागेल आय गेस. बघूया. आणि गर्दी बघू शकतात, आज सॅटर्डे आहे. होपफुली आतमध्ये गर्दी नको मिळू दे एवढी. ओके, इथून पण वाटतं एंट्री आहे किंवा एक्झिट असेल मे बी इथनं. आता बघूया. हां, मे बी इथे आम्ही पार्क करू शकतो. कार्स तर दिसत आहेत. बघूया आता. सो गाईज, 9:30 वाजले. आम्ही आता पोचलो आहोत आणि पार्किंग पण केलेलं आहे. आता टुवर्ड्स वटवृक्ष मंदिर आम्ही जातोय. आता इकडच्या सराउंडिंगमध्येच भक्तनिवास पण आहे. तुम्ही ते चूज करू शकतात ऑप्शन. अँड ना, भक्तनिवास जरी तुम्ही नाही घेतलं तरी इथे मला ना हे दिसतंय, वॉशरूम दिसतंय, जे की आंघोळीची फॅसिलिटी वगैरे अवेलेबल आहे इथे. बऱ्यापैकी मोठं आहे, तुम्ही हे पाठी बघू शकतात. सो हे वॉशरूम्स आहेत, म्हणजे आंघोळीची वगैरे व्यवस्था पण आहे इकडे. सो इन केस जर तुम्ही हे स्टेसाठी काही नाही घेतलं तर तुम्ही इथे आपलं फ्रेशन अप होऊ शकतात दर्शन घेण्याच्या आधी. सो आता एंट्री करतो. सॅटर्डे असल्यामुळे गर्दी आहे बऱ्यापैकी. सो गाईज, आम्ही आता एंटर करतोय. इथे काही असे दुकानं वगैरे आहेत, नॉर्मल स्टॉल्स, फोटोग्राफ्स. आणि इथे नाश्त्यासाठी पण आहे ऑप्शन्स. बऱ्यापैकी हॉटेल्स वगैरे आहेत चालू. बघूया. ओके, फ्रूट्स आहे, वॉटरमेलन, पेरू. अच्छा. सो गाईज, हे काहीसं आम्ही एंट्री करतो आहोत. ओके, बघूया एंट्री मध्ये काय काय आहे. आता मला ओटी पण घ्यायची आहे, बघते 1 मिनिट. तेच आता आम्ही ओटी घेतोय. किती? 100.
जो देखने का है ओके. फोन का सगळं सेमच येतं हे दुसरं काय फरक पडणार नाही सगळं हा? पडणारच ते मध्ये वर खाली करणार तर. बघून तरी घेते. काय फरक नाही असते ते नाही द्या, ही वाली द्या, बघून घेऊ दे हो. तर इथे 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 हा. बाकी पैसे चप्पल ओके. एक्झिट मागणार आहे तुम्ही परत यायला लागेल. सो इथेच आम्ही चप्पल काढली आणि आता निघतो आहोत. एंट्री करू. थांबा थांबा, काय करायचं, लावायचं तुला? हा ला, चांगल्यापैकी लाव. ये तर इथे ह्यांनी टिक्का लावलेला आहे मस्तपैकी. गाइस एंट्री करतो आता. माहिती नाही आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही, बघूया. लिहिलंय दर्शन लाईन. एंट्री आहे आमची महिला दर्शन सम. ओके, मोबाईल अलाव आहे. अच्छा ओके, इथपर्यंत आपण काढू शकतो बट अदरवाइज मोबाईल अलाव नाहीये. आता बघूया, एंट्री घेतो. ओ, हे असं वृक्ष आहे म्हणून त्याला असं वटवृक्ष नाव आहे. आतमधून बघा किती मोठं झाड आहे आणि फुल असं डेकोर पण तसंच काहीच केलेलं आहे. भारी. इथे आम्ही आतमध्ये एंट्री करतो आहोत. फोटो मे बी अलाव असणार नाही, माहिती नाही. आता बघते आज जाऊन, नाही तर नवऱ्याला बोलते क्लिप्स काढ थोडेसे आमचे. सो गाईज इथे आता हे झालेलं आहे आमचं दर्शन. आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता पण तुम्ही बघू शकतात. दिस इज मंदिर आणि हे आहे मोठं वृक्ष जिकडे सगळे ट्रेड वगैरे लावतायत. स्वामी पण लावतो आता. तो इथे काही धागे असे आहेत जे बांधायचे आहे. आता अलाव नाहीये बट बऱ्याच लोकांनी बांधले आणि आपली इच्छा सांगायची आणि ते धागे बांधायचे. मी नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ तेव्हा तो धागा जर इच्छा पूर्ण झाली तर काढायचा. आणि ते अलाव नाहीये बट आम्ही बाहेरून जाऊन घेऊन आलो. मी परत गेलेली बाहेर, धागा घेतला आणि आली आत. आता इथे वेटिंग एरिया आहे अशी काहीशी. वाव, आणि हे बघा मस्त असं हे केलेलं आहे आर्ट पीस ऑफ स्वामी. सो हे आहे आर्ट पीस, रुद्राक्षनी बनवलं, तुम्हाला दिसू शकतं स्वामी समर्थांचं. काहीच आमचं दर्शन झालेलं आहे. सो हे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर होतं, म्हणजे ज्या वृक्षाच्या खाली ते बसायचे ते वृक्ष होतं हे, म्हणजे त्याच्याच इथे एक मंदिर बांधलं आहे. आणि हे बाहेरची एरिया काहीशी अशी आहे. आता गर्दी वाढत चालली आहे आणि आम्ही काही वेट नाही करणार आहे बिकॉज आम्हाला पुढे पण जायचंय. आता त्यांच्या समाधीच्या इथे आम्ही जाणार आहे. सो ते एक तरी अटेंड करू. बाय द वे आजूबाजूला इथे 5-6 अजून देवस्थान आहे त्यांचे, जसं चोळप्पाचं वगैरे. बट ते बघूया आता आम्हाला मिळतं की नाही, कारण आमच्याकडे टाइम शॉर्टेज आहे खूप सारा. बघूया. चपला घ्यायला जातोय रिटर्न. आता आम्ही जातो आहोत समाधी मठाकडे. थांबा दाखवते तुम्हाला. असं काहीसं एंट्री आहे इथे. ही बघा थोडी आतूनच आहे. आय होप सो इथे मोबाईल अलाव असू दे, म्हणजे ॲटलिस्ट एंट्रीपर्यंत असतं, पुढे माहिती नाही. भक्त निवास आहेत एंट्रन्सला. ओके, आता या समाधी मंदिराबद्दल डिटेल्स.
आणि वटवृक्षाबद्दल मी तुम्हाला थोड्याच वेळात देते. नाईस, अशी एकदम छोटीशी लेन आहे. आम्ही एंट्री करतो आहोत. अक्कलकोट समर्थ यात्री निवास. ओके, सो इथे सगळे हॉटेल्स वगैरे जे आपण गेस्ट हाऊसेस वगैरे आहेत आजूबाजूला बरेच, आणि त्याचा रेट पण अप्रॉक्सिमेटली 1200 वगैरे आहेत. आणि हे आहे काहीसं एंट्री. ओ वाव, हे बघा, आय थिंक सो हे मंदिर आहे. So guys, इथे काहीसे असे स्टॉल्स आहेत आणि ही गर्दी बघा, ही फुल लाईन आहे. आता बघूया मध्ये कधी मिळते. एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते, तर हे जे समाधी मठ आहे ना, इथे त्यांचा एकदम प्रिय भक्त चोळप्पा हा इथे राहायचा. त्यामुळे त्यांचं हे समाधी त्यांनी इथे घेतली स्वामींनी. आणि इथे बाजूला अभिषेक वगैरे पण चालतो, तर त्याच्यासाठी आम्हाला अर्धा पाऊण तास सगळं उपन्न वगैरे घालावं लागलं असतं. तो आम्ही ते नाही करत आहे. आम्ही अगेन घाईत आहोत. आणि लाईन पण इकडे बऱ्यापैकी आहे. नॉर्मल दर्शनाची लाईन पण आहे, बिकॉज ऑफ सॅटर्डे मे बी गर्दी वगैरे आहे. आणि इकडे पुढेच खंडोबाचं पण देऊळ आहे, पुढे पाठच्या बाजूला म्हणजे माझ्या. हे आहे वाड्याचं एंट्रन्स गाईड. मस्त दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय मित्राच्या घरी, ते लग्न आहे त्याचं. ते दर्शन झालेलं आहे चांगल्यापैकी. आम्ही त्यांच्या समाधीच्या इकडे पण जाऊन दर्शन घेतलं. इनफॅक्ट आम्ही अभिषेक पण केला. सर्वात आधी तर आम्ही लाईनीत राहिलो, जिकडे 15-20 मिनिटं आम्ही थांबलो. आणि आम्हाला वाटलं की अभिषेकला टाईम लागणार, कारण एक माणूस बोलला असं की 1 तास जाईल करून. आमच्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही नाही करणार असतो अभिषेक. बट लाईनीत थांबून 15-20 मिनिटानंतर पुढे जाऊन आम्हाला समजलं की एक भटजी आहेत ते करून देत आहेत. सो आम्ही पटपट ते केलं. आणि मग जेव्हा आपण अभिषेक करतो डायरेक्ट एंट्री मिळते. सो ते आम्ही केलं. 15 ते 20 मिनिटात आमचं झालं मस्तपैकी. आणि मी फर्स्ट टाइम असं अभिषेक वगैरेला आम्ही एकत्र बसलो. आणि मस्त झालं एकदम दर्शन. हो, मस्तपैकी झालं दर्शन. हो, एकदम पीसफुल आहे. आणि समाधीच्या म्हणजे समाधी त्यांनी जिथे घेतली ना, तिथे त्यांचा जो भक्त आहे चोळप्पा करून, ते त्यांचं घर आहे ऍक्च्युली ते तिथे. आणि तिकडे स्वामी ना नेहमी जायचे, आंघोळ वगैरे तिकडेच करायचे. तर त्यांचा जो हंडा आहे आंघोळीचा, म्हणजे किती मोठा तो हंडा आहे. इनफॅक्ट लाईक बोलायला गेलो तर आपले 40 भांडी, लाईक जे मग्स असतात ना, ते 40 मग भरतील एवढा मोठा त्यांचा हंडा असतो आंघोळीचा. तो रोज चोळप्पा स्वतःहून भरून ठेवायचा तिथे. आणि त्याच हंड्यातनं स्वामी आंघोळ करायचे. मग तिथे स्वयंभू हे पण आहेत, काय म्हणतात ते, गणपतीचं मंदिर आहे. हो, तर ते पण तिकडे आहे. तर चोळप्पाचा जो वाडा आहे ना, तिथे हे सगळे वस्तू वगैरे ठेवले आहेत स्वामी समर्थांचे. तर तिकडे स्वामी समर्थांचा ओरिजिनल फोटो पण आहे, जिकडे आता एक क्लिप पण आहे, मी तुम्हाला अटॅच करीनच ती पण, जिथे ऍक्च्युली सगळं इन्फॉर्मेशन भटजी सांगता आहेत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राजदंड आहे. म्हातारे लोक काठी स्टिक वगैरे कसं पकडतात, तसा हा राजदंड स्वामी पकडायचे. स्वामींची हाईट काय असेल विचार करा, हा आपल्या छातीला लागतो, पण स्वामीला वाकून पकडायचे. त्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. तिकडे वर कोपऱ्यात फोटो आहे बघा, पांडुरंग पुजारी म्हणून, ते माझे पंजोबा. त्यांनी 21 वर्ष स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी बाथरूम नसायचे, स्वामींची आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचं. त्यात एक झाड होतं रुईचं, हनुमानाच्या गळ्यात रुई घालतात ना. पंजोबांनी एके दिवशी दृष्टांत झालं की रुईच्या झाडाखाली खोड्यात मी 4 वेळा काढणे हा गणपती निघाला. त्याची सोंड डावी पण नाही आणि उजवी पण नाही, वरद मुख कायम वर देणारा गणपती. त्याला महाराज टेकून बसायचे ह्या खांबाला. आणि हा ओरिजिनल फोटो स्वामींच्या जे राईट साईडला बसले ते चोळप्पा महाराज, त्यांची मी 6वी पिढी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पण खूप मजा आली. मी फर्स्ट टाइम आली अक्कलकोट इथे आणि जाम मजा आली, म्हणजे भारी होतं. आणि आजूबाजूला अजून 2-3 ठिकाणं आहेत, जसं खंडोबाचं देऊळ आहे, देन आहेत अजून काय काय जागा, बट आम्ही तिथे नाही गेलो. आम्ही फक्त 2 जागा फिरलो.
एक तर समाधी आणि एक वटवृक्ष आणि वाडा पण फिरलो ह्याचा चोळपाचा वाडा. सो या मंगलगी करून गाव आहे जिथे आम्ही आता निघालो. 3 hours ट्रॅव्हलिंग आहे, ड्राईव्ह आहे आमची. सो या भेटू. आता 12 वाजले, बघूया. ऑलमोस्ट 3 o'clock वाजतीलच पोचायला. मध्ये ब्रेक घेतला लंचसाठी तर घेतला, बघूया, लेट्स सी. सो असं होतं आमचं अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन. एकदम छानपैकी झालेलं आहे. आणि आता आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशन म्हणजे जे ॲक्च्युअल काम आहे, लग्न अटेंड करायला आम्ही आलो आहे ते करायला जातो. बट हा व्लॉग मी इथे सेंड करते. अँड इन्फॉर्मेशन ॲज सच मी जास्त देऊ शकत नाही बिकॉज आम्ही ड्राईव्ह करूनच आलो आहे 400 या 450 किलोमीटर्स फ्रॉम ठाणे. आणि आता तिथनं पण आम्ही पुढेच जाणार आहे. सो ॲज सच मी प्रॉपर इन्फॉर्मेशन आयटनरी वगैरे तुम्हाला देऊ शकत नाही. आम्ही मध्येच एक स्टॉप घ्यायचा विचार केलेला अक्कलकोटला, तर स्टॉप घेऊन आम्ही आता निघतोय परत. सो या, दॅट्स इट. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.